नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सुजाता आंबेडकर यांची कॉर्नर सभा परभणी शहरातील रमाबाई आंबेडकर नगर भीमनगर परिसरातील बुधवारी वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या प्रचारात आयोजित सभेत ते बोलत होते। त्यांनी भाजपला थेट खुले आव्हान देत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपचा प्रभाव करणे शक्य आहे असे ठामपणे सांगितले। निवडणूक आयोगालाही याबाबत भूमिका स्पष्ट करावी लागेल असेही त्यांनी नमूद केले। सध्या परभणी मनपा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला असून विविध पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर सुजाता आंबेडकर यांनी लोकशाही मूल्ये, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि जनतेचा थेट सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी वंचितचे वार्ड क्रमांक 13चे उमेदवार प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या प्रभागात रमाबाई आंबेडकर नगर येथे कॉर्नर सभा घेण्यात आली। वार्ड क्रमांक 6 मध्ये मुद्दस्सीर असरार यांच्या नेतृत्वात उमेदवार गौतम भराडे सह कॉर्नर सभा घेण्यात आल्या। यावेळी मंचावर वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, अध्यक्ष मुद्दस्सीर असरार, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, अशोक वायवळ, कमलेश ठेंगे, राहुल पवळे, अशोक कांबळे, अनंता भिरजे, चंद्रकांत वावळे, ॲडव्होकेट इम्तियाज खान, विकास टोंगराज, युनुस कच्ची, दीपक गुळवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनींना, मंचावरती उपस्थित मान्यवरांना आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम। सर्वात पहिले मी सुरू करायच्या आधी दिलगिरी व्यक्त करतो समता सैनिक दलाची। समता सैनिक दलाचा मानवंदना होणार होती, पण माझी एक सगळ्यांना हीच विनंती आहे की 11 दिवस मिळालेत मला प्रचारासाठी आणि 11 दिवसामध्ये 27 महानगरपालिका करायच्या। तर तुम्ही मला सांगा, 11 दिवसामध्ये 27 महानगरपालिका करणं शक्य होतं का? नाही। म्हणून प्रत्येक ठिकाणी मी जातो, 2 मिनिटं बोलतो आणि निघून जातो, म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो। आणि दुसऱ्या बाजूला छोट्या कॉर्नर मीटिंगला कधी अख्खी समता सैनिक दल येऊन मानवंदना देतील? ती मोठ्या सभेंना होते। मोठ्या सभेची गर्दी बोलवा, मानवंदना द्या। कॉर्नर सभेला येऊन मानवंदना नसते द्यायची। तेच बोलत असताना मित्रांनो, ही आपली महानगरपालिकेची निवडणूक आलेली। महानगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची निवडणूक आहे, कारण इकडे आपल्या वस्तीमधले, आपल्या गावामधले, आपल्या शहरामधले आणि आपल्या एरियामधले जे मुद्दे असतात ते मुद्दे, ते प्रश्न सोडवण्याची ही महत्त्वाची निवडणूक आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार करणारे, स्वतःचे खिसे, स्वतःची घरं भरणाऱ्यांना नाही तर आपल्या हक्काचे, आपली कामं करणारे आणि आपली मदत करणारे वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्या, ही मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। हेच बोलत असताना मित्रांनो, प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी इकडे नक्कीच करेल। या भागामध्ये ज्याचं प्रत्येकाचं नाव घरकुल यादीमध्ये टाकून घरकुल योजनेमार्फत प्रत्येकाला घर देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच स्वरूपात करणार आहे। त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेजेस, जे नाले खुलेत ते नाले भुयारी करून रस्त्याच्या खाली टाकून एक पावसामध्ये सुद्धा पाणी साचणार नाही आणि नाल्यांमधनं सगळं पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था नाल्यांची वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नक्कीच करतील। आणि त्याचबरोबर कचऱ्याचं व्यवस्थापन करून रोजच्या रोज प्रत्येकाच्या घरातनं कचरा उचलून इकडे कचऱ्याचं व्यवस्थापन करून कचऱ्यांनी होणारा त्रास आणि आजार थांबवण्याची सुद्धा वंचित बहुजन आघाडी पूर्ण प्रयत्न करेल। आणि ही कामं आपल्याला करून हवी असतील तर त्याच्यासाठी आम्ही आपल्या सर्वांना नुसतं मागतोय तर एक संधी वंचित बहुजन आघाडीला। आणि मित्रांनो, जाता जाता मला एकच गोष्ट आपल्या सर्वांना सांगून जायची की मी शेवटचं जेव्हा परभणीत आलो होतो तेव्हा तो एक अतिशय दुःखद काळ होता, पण त्यावेळेस काय झालं होतं हे लक्षात घ्या। पोलीस घरामध्ये घुसून मारत होते, आपल्याला उचलून घेऊन गेले होते, घराघरामध्ये घुसून पोलीस हे लोकांना मारहाण करत होते। ज्या ज्या गाड्यांवरती बाबासाहेब आंबेडकरांची सही होती किंवा अशोक चक्र होतं किंवा निळी निशाणी होती, त्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या। आणि ह्यावेळेस जितकी
लोक आपल्याला मदत करू शकली तितकी वंचित बहुजन आघाडीची लोक धावून आली होती. त्यांनी काही लोकांना सोडवायचा प्रयत्न केला होता. त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या पुढच्या दिवशी जितक्या लवकर पोहोचता येईल तितकं मी परभणीत पोहोचायचा प्रयत्न केला होता. पण आता आपण जेव्हा हे सगळं केलं होतं तेव्हा आपला एक आमदार खासदार नव्हता, एक नगरसेवक नव्हता. पण आता विचार करा की जर त्यावेळेस आपला एक नगरसेवक असता तर ह्याच लोकांनी आपल्या सर्वांची मदत खूप जास्त केली असती. ह्याच नगरसेवकांनी पोलिसांना परत पाठवलं असतं आणि ह्याच नगरसेवकांनी पोलिसांच्या गाड्या अडवून आपली लोक बाहेर काढली असती. आणि म्हणून आपल्या हक्काचे, आपल्याला मदत करणारे आणि आपल्यासाठी धावून येणारी लोक हे निवडून आणणं अतिशय गरजेचं आहे आणि ही काळाची गरज. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, मला माहिती आहे विधानसभेमध्ये काय झालं. बऱ्याचशा आंबेडकरवाद्यांनी महाविकास आघाडीच्या भूलताफ्याला फसून किंवा त्यांच्या चुकीच्या खोट्या प्रचाराला फसून हे महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. केलं होतं की केलं नव्हतं? केलं होतं. जेव्हा आपल्यावरती अन्याय अत्याचार झाला, जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींचा जीव घेतला आणि जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोरची संविधानाची प्रत फोडली आणि जेव्हा पोलीस आपल्याला मारायला आली होती तेव्हा एकही महाविकास आघाडीचा माणूस आला होता का तुमच्यासाठी? काँग्रेस कुठे होती? राष्ट्रवादी कुठे होती? शरद पवार कुठे होते? उद्धव ठाकरे कुठे होते? त्यांचे आमदार कुठे होते? त्यांचे खासदार कुठे होते? कोण आलं तुमच्यासाठी लढायला? कोण आली तुमच्यासाठी उभं राहायला? वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बाळासाहेब आंबेडकर आले होते आपल्या सर्वांसाठी लढायला. आणि मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतोय की आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की जी लोक आपल्यासाठी लढत राहतात, जी लोक आपल्यासाठी उभी राहतात आणि जी लोक आपल्यासाठी आयुष्यभर लढत आली आहेत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम तुम्ही नका करू. जर जी लोक तुमच्यासाठी लढत आहेत ती लोक निवडणुकीमध्ये उभी असताना तुम्ही दुसऱ्या पक्षांना मतं देत असाल तर जी लोक तुमच्यासाठी राबलीत, जी लोक तुमच्यासाठी लढलीत त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही करणार आहात. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की जी लोक लढतात त्यांना पाठिंबा देण्याचं, त्यांना मतदान करण्याचं आणि त्यांना मदत करण्याची जबाबदारी कोणाची आहे? समाजाची, तुमच्या सर्वांची. आणि म्हणून फक्त या जबाबदारीचं जाण ठेवून 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा आणि पुढे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आणि आपल्या सर्वांच्या मदतीसाठी वंचितचे कार्यकर्ते आम्ही नेहमी हजर राहू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. वंचित बहुजन आघाडीकडनं प्रभाग क्रमांक 13 मधनं आंबोरे अशोकराव प्रमोद, तसंच हलिमा खान आणि शेख समीबा शेख रफिक या वंचित बहुजन आघाडीकडनं प्रभाग 13 मध्ये उभ्या आहेत. तसंच प्रभाग 12 मधनं शबाना बेगम, अलीमुद्दीन पुरस्कृत आणि कब्बशी त्यांची निशाणी, यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय भीम, जय भीम. आज हमारे बीच गुजरात दादा अम्बेडकर है. मैं आपका ज्यादा समय बिल्कुल नहीं लूंगा. प्रभाग क्रमांक 13 में हमारे उम्मीदवार है प्रमोद अशोकराव अंबुरे, हलीमा खाला, अमीना बी रफीक. मैं आप सब लोगों से अपील करता हूं कि ज्यादा से ज्यादा इन सबको वोट देकर आघाड़ी का झंडा परभनी महानगर पालिका पर लहराए. मैं आपको एक बात बताता चलूं कि वंचित को मत बाबा साहेब के रक्ताला मत आहे. आपला मत वंचितला पाहिजे. हे शिवसेना, राष्ट्रवादी ये लोग आपका कोई काम नहीं करते. वंचित बहुजन आघाड़ी, बाला साहब अम्बेडकर आपके लिए हमेशा खड़े हैं. कॉम्बिंग ऑपरेशन में भी खड़े थे, सोमनाथ सूर्यवंशी के मामले में भी खड़े थे. तो अपने लोगों को चुनो, अपना प्रभाग, अपना मत, अपना नगर सेवक होना चाहिए. इस बार वंचित बहुजन आघाड़ी को वोट दीजिए. मैं आपसे अपील करता हूं, मुस्लिम भाइयों से भी, दलित भाइयों से भी एक हो जाओ और वंचित बहुजन आघाड़ी को वोट दो. वंचित बहुजन आघाड़ी ही ऐसा पर्याय है जो आपको इख्तिदार देंगी, जो आपको पावर देंगी, लीडर बनाएंगी. इसलिए मैं आपसे अपील करता हूं कि वंचित बहुजन आघाड़ी को वोट दें. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय साहेब यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी मतदान करायचं आहे.
आदरणीय 2 मिनिट या ठिकाणी आदरणीय खान साहेबांना विनंती करते आपलं 2 मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तुम्हारी नफरतें बता रही है कि तुम्हें मोहब्बत की जरूरत है. तुम्हारी नफरतें बता रही है कि तुम्हें मोहब्बत की जरूरत है. जीत ने अंधा कर दिया तुम्हें एक हार की जरूरत है. प्रभाग क्रमांक 12, 13, 14 याच्या प्रचारार्थ साहेब आज आपल्या समोर आलेले आहेत आणि या प्रचार सभेमध्ये वंचितांचा झेंडा आपल्याला परभणी शहर महानगरपालिकेमध्ये फडकवायचा आहे. आता साहेबांचा दौरा परभणी आणि त्यानंतर नांदेडला जायचं, त्यामुळे आपण साहेबांना लवकरात लवकर बोलवणार आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी एवढंच सांगतो की प्रभाग क्रमांक 13, 12, 13, 14 या संपूर्ण प्रभागातून वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत, ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर, या सर्वांना बहुमतांनी विजयी करा. आपली जी वस्ती आहे हे दलित मुस्लिम बहुल वस्ती आहे आणि इथे आजपर्यंत तुम्ही पाहिलं तुमचे जे नगरसेवक होते, मागचे नगरसेवक, त्यांनी काय काम केलं, काय विकास केला. आता वंचित बहुजन आघाडी आपले मुद्दे घेऊन आपल्या समक्ष आलेली आहे. आपल्या मुद्द्यामध्ये जे मॅनिफेस्टो आहे ते सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. 2 दिवसात आपल्या हातात ते येईल. तर मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या दरम्यान आलेले सुजात दादा आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी येऊन पुढे मार्गदर्शन करावा. सुजात दादा आंबेडकर, दलित मुस्लिमांची बुलंद आवाज. सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा काम भीम का करने कभी रुकता नहीं, चलता है नीला झंडा लेके तूफान में कभी थकता नहीं. और सुजात दादा अंबेडकर का सर किसी मनुवाद के सामने झुकता नहीं, किसी मनुवाद के सामने झुकता नहीं. या ठिकाणी अच्छा या प्रभाग क्रमांक परवानगी घेऊन आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना निवडणुकीच्या साठी खूप खूप शुभेच्छा. महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि ती जिंकण्याची जबाबदारी सुद्धा कार्यकर्त्यांची असते. बाळासाहेब येतील, अजून मोठे नेते येतील आणि आपल्याला सभा मिळेल आणि आपण जिंकू. या आशेत न राहता कार्यकर्त्यांनी डोर टू डोर जाणं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं, वंचित बहुजन आघाडीची भूमिका लोकांना सांगणं आणि त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सगळी मतं खेचून आणणं, याच्यावरती आपला विजय का पराभव हा निश्चित राहील. ही निवडणूक तुमच्या हातातली निवडणूक आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्या हातातला ही निवडणूक असल्यामुळे विजय हा खेचून आणावा. एवढं म्हणून मी थांबतो. जय भीम, जय संविधान. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.